जून मध्ये सहज करून पाऊस असतो, परंतु सध्या उन्हाळ्यामध्येच म्हणजे मे महिन्यामध्येच पाऊस या ठिकाणी चालू झाला आहे. काय याच्या मग कारण आहेत? याला ग्रामीण भागामध्ये आपण वादळी पाऊस किंवा वळवाचा पाऊस, त्यालाच आपण अवकाळी पाऊस असंही म्हणतो. मग काय आहे हा अवकाळी पाऊस? चला तर आपण आपल्या या व्हिडिओमध्ये पाहूया. नमस्कार, मी दीपक सर. आपल्या या YouTube चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. आपण अवकाळी पाऊस म्हणजे काय? हे याचं भौगोलिक कारण काय आहे? या सर्व आपण गोष्टी समजून घेऊया. चला तर पाहूया आपल्या या व्हिडिओचं स्वरूप काय आहे. अवकाळी पाऊस म्हणजे काय? त्याचबरोबर त्यामागे असणारं समुद्राचं तापमान हे मुख्य कारण आहे. कशा प्रकारे हे त्याचं कारण आहे हे आपण समजून घ्या. बघा, त्याचबरोबर हवेचे थर आणि बाष्प निर्मिती या गोष्टी पण आपण या ठिकाणी समजून घेऊ. इंडियन ओशियन डायपॉल याचा हवामानावर काय प्रभाव असतो, या गोष्टी त्यामागे काय आहेत हे पण समजून घेऊ. आणि ट्रान्झिशन फेज अवकाळी पावसाचा काळ कोणता असतो हा पण या ठिकाणी समजून घेऊ. याबाबत स्थानिक कारण काय असू शकते, त्याचमध्ये वातावरणाचा हस्तक्षेप काय असू शकतो, या सर्व गोष्टी आपण यामध्ये समजून घेऊ. आणि या सर्वांच्या व्हिडिओबद्दल एक तुमच्यासाठी असणारा प्रश्न. ओके, असं आपल्या या व्हिडिओचं स्वरूप आहे. चला तर समजून घेऊया हा अवकाळी पाऊस येतो कसा, काय याच्या मागे कारण आहे. बघा, सध्या अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस पडून शेतीचं नुकसान झालंय अशा बातम्या येत आहेत आणि अवकाळी पाऊस दरवर्षी पडत आहे. बघा, आता मे महिना चालू आहे आणि मे महिन्यामध्ये सहज करून वळवाचा पाऊस जो आहे तो उन्हाळ्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये सहज करून पडत असतो. अतिशय उखाडा जाणवतो दुपारच्या वेळेस आणि संध्याकाळच्या वेळेस खूप असा जोरदार पाऊस पडतो. परंतु सध्या मे महिन्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात स्टार्टिंग पासून पहिल्या आठवड्यापासूनच शेवटच्या आठवड्यापर्यंत या ठिकाणी पाऊस चालूच आहे. काय याच्या मग कारण आहे ती? तर बघा, अवकाळी पाऊस म्हणजे काय? सध्या अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस पडून शेतीचं नुकसान झालंय अशा बातम्या येत आहेत. अवकाळी पाऊस दरवर्षी पडतोय. सामान्यतः पावसाळी महिने हे जून ते सप्टेंबर मानले जातात बघा. ओके, आणि त्यानंतर सुद्धा डिसेंबर पर्यंत दक्षिण भारतात परतीचा मान्सून चालूच राहतोय. आपण कधी तर पुढच्या व्हिडिओमध्ये मान्सून पाऊस हा कसा पडतो तो पण आपण समजून घ्या. बघा, परंतु आपल्या इथे पडणारा अवकाळी पाऊस हा अनेक विविध कारणामुळे पडतो आणि त्याची तीव्रता कमी जास्त असते. काय याच्या मग कारण आहे, चला तर आपण समजून घेऊ. बघा, आपण ह्या अवकाळी पावसाचं कारण समजून घेण्या अगोदर थोडक्यात आमच्याबद्दल माहिती देतोय. तक्षशिला क्लासेस खोतवाडी इयत्ता 10वी नवीन बॅच 2025 आणि 26 चालू झालेली आहे. ऑफलाईन बॅच आहे पूर्णपणे. येणाऱ्या काही दिवसामध्ये आपण ऑनलाईन बॅच पण सुरू करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करत आहोत. मराठी, सेमी इंग्लिश, इंग्रजी माध्यमासाठी 5 मे पासून आपल्या ऑफलाईन प्रवेश सुरू आहे. कुणाला जर ऍडमिशन घ्यायचे असेल तर खाली दिलेल्या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता. ओके, त्या नंबरवर अवश्य तुम्ही कॉन्टॅक्ट करा आणि त्या ठिकाणी खूप चांगल्या प्रकारे उत्कृष्ट रिझल्ट तुम्ही आमच्या जाहिरातीमधून पाहू शकता कशा प्रकारे रिझल्ट आहे तो. चला तर आपण आपल्या व्हिडिओला कंटिन्यू करूया. बघा, समुद्राचं तापमान हे या ठिकाणी मुख्य कारण आहे. समुद्राचं तापमान काय मुख्य कारण आहे, तर यात प्रमुख कारण म्हणजे अरबी समुद्र आणि बंगालचा उपसागर यांच्या असणाऱ्या वेगवेगळ्या खोलीमुळे बनणाऱ्या पाण्याच्या तापमानाचा फरक आहे. आता उन्हाळ्याच्या दिवसामध्ये काय होतं, तर आपल्याला जलचक्र आपण शालेय जीवनामध्ये असताना शिकलो आहोत. पाऊस कसा पडतो. ओके, समुद्राचं पाणी ह्या उन्हाळ्याच्या दिवसामध्ये काय होतं, अतिशय तापतं. तापल्यामुळे त्याची वाफ होते आणि ती वरती जाते, लक्षात घ्या. यामुळे उष्ण आणि आणि यामुळे उष्ण आणि तुलनेने कमी उष्ण असे हवेचे थर त्या ठिकाणी बनत जातात आणि ज्यातून हीट वेव्हज किंवा उष्णतेची लाट बनते आणि ती समुद्रावरून येणारं बाष्प ठराविक मैदानी प्रदेशात आणि पठारी प्रदेशात नेऊन जाऊन त्या ठिकाणी वर 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 जाते आणि त्या ठिकाणी ही बाष्प त्या ठिकाणी त्याला थंड वारा मिळतो आणि त्यामुळे त्याचं सांद्रीभवन होतं आणि मोठा पाऊस पडतो. ओके, या व्यतिरिक्त भारताच्या दक्षिणेत असणाऱ्या मोठ्या भागात सुद्धा इंडियन ओशन डायपोल दॅट इज कॉल्ड एज IOD नावाचा एक उष्ण थंड पाणी हवा असा एक प्रवाह पण त्या ठिकाणी कार्य करत असतो. हा पण त्या कारण आहे. बघा, आता इंडियन ओशियन डायपॉल हे काय आहे हे जरा समजून घेऊ आणि याचा हवामानावर प्रभाव काय पडतोय. बघा, यामध्ये 2 फेज असतात. एक असतं पॉझिटिव्ह फेज. पॉझिटिव्ह फेज म्हणजे काय, पॉझिटिव्ह फेज मध्ये भारताजवळील समुद्राचं पाणी काय होतं, गरम होतं आणि त्यामुळं जास्त बाष्प तयार होणार. पाणी जास्त गरम झालं, बाष्प जास्त तयार होणार आणि भारतात पाऊस वाढण्याची शक्यता जास्त असते. ही अवस्था मुख्यतः कोणत्या महिन्यामध्ये असते, तर ही अवस्था मे ते ऑक्टोबर
पर्यंत असते, म्हणजेच आपला हा पावसाळा त्याला आपण म्हणतो. त्या मे ते ऑक्टोबर पर्यंत पाऊस आपल्या भारतामध्ये पडत असतोय. याच्या ऑपोजिट दुसरी फेज कुठली आहे? निगेटिव्ह फेज. निगेटिव्ह फेज मध्ये काय? ऑक्टोबर नंतर समुद्राचं पाणी थंड होऊ लागतं आणि ऑस्ट्रेलियाच्या जवळ गरम होतं. तेव्हा ऑस्ट्रेलियात पाऊस जास्त होतो आणि भारतात कमी होतो. याच फेजच्या सुरुवातीला अवकाळी पावसाचं प्रकार घडत असतात. त्याच वेळेस काय होतात? अवकाळी पाऊस पडतो आणि ह्याच टायमामध्ये ऑस्ट्रेलिया जो देश आहे त्या भागामध्ये पावसाचं प्रमाण सगळ्यात जास्त असतं आणि त्याच्या तुलनेमध्ये तिथं तिथं जो समुद्र आहे त्याचं पाणी जास्त गरम असल्यामुळं त्यामुळे आपल्या भागामध्ये अवकाळी पावसाचं प्रमाण जास्त असतं. त्या दोन फेज आहेत. त्यालाच आपण इंडियन ओशन डायपॉल असं म्हणतोय. ठीक आहे. तर चला, अवकाळी पावसाचा काळ कोणता असतोय? ट्रान्झिशन फेज त्याला आपण म्हणतो. तर बघा, दोन फेजच्या दरम्यान या दोन फेजच्या दरम्यान म्हणजेच ट्रान्झिशन फेज मध्ये हवामान काय असतं? अस्थिर होतं. ढग तयार होतात आणि काही भागात अचानक पाऊस पडतो. हाच असतो अवकाळी पाऊस. अशा प्रकारचा अवकाळी पाऊस आफ्रिका, इंडोनेशिया बेटे, ऑस्ट्रेलिया आणि भारतीय उपखंड अशा सर्व ठिकाणी वेगवेगळ्या वेळी सक्रिय होतो आणि नंतर प्रत्यक्ष मान्सून पावसाला सुरुवात होते आणि तो येतो आपल्या भारतामधला पाऊस, जो जून मध्ये स्टार्ट होतो. चला, याची स्थानिक कारण काय असू शकतात का? यामध्ये वातावरणाचा पण हस्तक्षेप आहे. चला मग काय आहे ते पण पाहू. बघा, अनेकदा स्थानिक बाबी म्हणजे बेसुमार जंगलतोड, ज्वालामुखीय विस्फोट, जलवायू प्रदूषण अशामुळे सुद्धा चक्रीय मान्सून प्रणालीला कमी जास्त प्रमाणात उशीर होतो आणि ज्यामुळे मान्सून उशिरा आला किंवा अगदी दिवाळीमध्ये सुद्धा पाऊस पडत राहिला असे प्रकार आपण अगोदर पाहिलेले आहेत. सांगायचा मुद्दा असा की भारतीय उपखंडातील मान्सून हा खूप मोठ्या हवामान प्रणालीचा केवळ अर्धाच भाग सारखा आहे आणि तो वातावरण बदल, समुद्र महासागर पाण्याचे तापमान बदल, भूविविधता, मानवी हस्तक्षेपातून होणारे प्रदूषण अशा अनेक गोष्टी एकत्रित परिणाम होऊन हाच चालूच असतो. ह्या वातावरणीय हस्तक्षेपामुळे सुद्धा त्या ठिकाणी अवकाळी पाऊस पडण्यासाठी पुरेसं कारण असू शकतं. चला, तर या सर्व व्हिडिओ बद्दल एक छोटासा प्रश्न तुमच्यासाठी, याचं उत्तर तुम्ही अवश्य कमेंट बॉक्स मध्ये द्यायचं आहे. बघा, प्रश्न आहे, अवकाळी पाऊस प्रामुख्याने कोणत्या हवामान बदलामुळे होतो? ऑप्शन तुमचे आहेत: आकाशात वीज चमकण्यामुळे, इंडियन ओशन डायपोल मधील बदलामुळे, 3 सूर्यग्रहणामुळे आणि 4 हिवाळ्याच्या सुरुवातीमुळे. तर याचं योग्य उत्तर तुम्ही खाली कमेंट बॉक्स मध्ये अवश्य द्यायचं आहे. व्हिडिओ आवडला असल्यास नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला खूप जास्त शेअर करा, जेणेकरून असे खूप महत्वपूर्ण माहितीचे व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतील. चला तर भेटूया आपण पुढील व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.